लबाडी करून वहिनींना छळते, आत्ताच जाऊन दादाला सांगतो. काय बोलत आहेत ते कळत नाही हो नीट, पण परसदारी काहीतरी एक घडतंय एवढं नक्की. जाऊन बघायला हवं. पण परसदारी जायचं कसं, निमित्त हवं ना काहीतरी. अयो मालक, ते पाय पडला बघा शेणात, ते परसदारी जाऊन धुवून येऊ का हो? हो विचारताय काय दामू काका, जा की. हा देखू अगदीच बोलसट आहे हो. नशीब जोरावर आहे तुमचं दामू शेठ. फार कठीण नाहीच आहे हो ह्याला गुंडाळणं म्हणतो मी. बघा कशी उचापत्ती करतोय हा. अरे रुमाईकडून मार खाशील रे मेल्या. गप्प बस ना. अगं पण सखू वहिनींना. चुलीत गेली तुझी ती सखू वहिनी. अरे आपला जीव वाचव. अरे काय झालंय काय? बिचारा सखू वहिनी मुखट्याने शिक्षा भोगतायत. त्यांची चूक नसतानाही त्या भोगतायत. आणि ती यमुताई तिथं परसदारी वहिनीने काढलेल्या पाण्यात मुद्दाम कचरा टाकते, त्यांची खेपाई वाढवते. हे दिगू दादाला कळायला नको का? काही नको कळायला, तुझं तू बघ. आणि उगाच तिकडे चाडी करायला जाऊ नकोस. अरे विनू, कसं आहे, सासवा सुनांची भांडण आहेत. अरे ती अखंड चालूच राहणार आहे बाबा. अहो पण हे दिगू दादाला कळायला नको का? नाही अजिबात नको. अहो तुम्ही ना याला ना आता इथेच डांबून ठेवा. आता हा तिकडे आग लावायला जायचा आणि चटके बसतील आपल्याला. मुठाला वहिनींचा धीर. गप, एकदम गप बसायचं. मूग गिळून गप्प बसायचं. गप. चला हो. आई 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 बाबा 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 बाबा. वा 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 दामू शेठ, हे यमुना कामाची दिसते हो. तिच्याशी बांधून ठेवा, संधान म्हणतो मी. बाप, हे लक्ष ठेवणं पण ना डोक्याला तापच झालाय जणू. काय बघताय? इंद्राच्या ऐरावताला श्याम भट्टाच्या चटणीकडे लक्ष द्यायचे काम दिले, ही दैवाचीच कृपा हो. आणि इंद्राच्या ऐरावताकडे वैभव सुद्धा आहे हो. बुद्धीचे म्हणतो मी. इथे काय काम? ते शेण लागलं हो पायाला म्हणतो मी. बाई 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 बाई, माखलाच आहे हो अगदी. सखू, आता जो पोहरा काढलायस तो यांच्या पायावर होत. विठुरा, अरे दामू मामा इथे आलाय, काय करू मी? एक दिवस सर्वांच्या समोरात व्हायला लावीन मी. माझे पाय म्हणतोय मी. तुझा आणि माझा हिशोब संपला नाहीये अजून. तुला आणि तुझ्या त्या आप्पांना असा सोडणार नाही मी. मोकळा म्हणतो. अगं बघतेस काय, धू की माझे पाय.
सखुशी काय बोलत होता तुम्ही? काही नाही हो, ते जुने हिशोब मुनी महिना मी सोडत नसतो. पण सखूकडे कसले जुने हिशेब? त्याचं काय मालकीनबाई, नागोजी बाबांच्या सेवेत येण्याआधी मायनीच्या नवकोट नरोत्तम यांच्याकडे मुनी म्हणून होतो कामाला. हो बाई. त्यामुळे इथल्या छोट्या मालकीनबाई जरी असल्या तरी माझ्यासाठी ही अगोचर सकूच हो. चांगलंच ओळखतो मी हिला आणि हिच्या त्या अप्पांना. विठ्ठल भक्तीचा खूप ताटा यांना. पण आता मालकीनबाईंसारखी खमकी सासू आणि तुमच्यासारखी शिस्तीची नणंद मिळाल्यावर सुता सारखी सरळ झाली आहे. एरवी दिसते तशी भोय नाही होय. अहो तुम्हाला सांगतो, आमच्या मालकांना सळो की पळो करून ठेवलं या पोरीनी. केळीच्या सालीवरना माणूस घसरावा तसे आमच्या मालकांची पद घसरली हो. त्यामुळे ध्यानात असू द्या, मी तुमच्याच बरोबर आहे हो. लागेल ती मदत करीन. ध्यानात असू द्या. या देखण्या बाईला जरा स्तुती करून खुश ठेवलं तर परस्पर सखूला चेचायचं काम करणार ही दाबूशेठ तुम्ही नामानी राणे पाप. बरा सापडलाय हा मुनी. परस्पर सखूला चेचायला उपयोगी पडेल. ऐन वेळी काही उलटलं तर खापर फोडायला बरं आहे. ह्या दोन महामायेमुळे ना माझा नुसता जीव जातोय. का त्या दोन मांजरी एकमेकांना बोचकारतायत ना, मग तुला काय जाते? हो जाऊबाई, त्या सकूला शिक्षा देत आहे, पण माझं मात्र नुकसान होत आहे ना. आता ही हौद भरणार कधी आणि इथे चूल घरात माझ्या मदतीला कधी येणार? वच्चे अगं ती आशा सोडतो आता. त्या महामायेचं एका शिक्षेने समाधान होणार आहे का? अजिबात नाही. एक झाली की दुसरी, हिला फटाक्याची माळच लागते. मला तर ना या महामायेच्या डोक्याची ना कमालच वाटते. रोज आपल्या सुनेला छळण्यासाठी नवीन नवीन शिक्षा शोधायच्या. काय खायचं काम नाहीये ते. हिच्या डोक्यात ना धूर्तपणा आणि राग अगदी असा ठासून भरलेला आहे. आणि ही बाई सगळ्यांच्या डोक्यावर अशी पाय रोवून उभी राहणार. आणि मग एकाला धक्का दिला की तो सरळ पाताळामध्ये. आणि ही हात झटकून मोकळी. कोणाला कसं लटकवायचं आणि कोणाला कसं अडकवायचं हे या महामायेकडून शिकायचं. अहो जाऊबाई, जाऊबाई आल्या, या या ना. माझ्याच चुलघरात माझंच स्वागत करताय जाऊबाई. नाही ते तुम्ही दारातच उभ्या होतात ना, म्हणून म्हटलं जाऊबाई जाऊबाई आल्यात, या या. नाही ऐकत होते. कोण काय मुक्ता फळं उधळतायत माझ्याबद्दल ते. नाही 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 वहिनी, तसं नाही. म्हणजे मी तुमच्या धूर्तपणाचं ना खरं ना मी कौतुकच करत होतो. म्हणजे बघा ना ती सकू कशी वागते तुमच्याबरोबर. तुम्ही अगदी योग्य वागताय तिच्याबरोबर. म्हणजे तिची चूक हो किंवा नाही न हो. माणसाच्या लायकी आणि कुवतीप्रमाणे मी ठरवते त्यांच्याशी कसं वागायचं ते. एक सखूच नाही तर घरात इतरही माणसं आहेत ज्यांना शिक्षेची गरज आहे. त्याशिवाय वटणीवर नाही यायची ती. खरं ना भाऊजी? भाऊ अगदी अगदी बरोबर आहे तुमचं. म्हणजे तुमच्यासारखी मोठ्या मनाची सासू तिला मिळाली म्हणून दुसरी कोणतरी मिळाली असती तर तिला सरळ माहेरी झाकलवून दिलं असतं, नाही का? अगदी बरोबर करताय तुम्ही वहिनी. वा 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 वा. तुमची सगळी कामं झाली आहेत का? नाही अगदी जोड्यानं भोचकपणा सुरू होता म्हणून म्हटलं. नाही कामं आहेत ना. कामं तर खूप पडले आहेत आणि मलाच करायची आहेत सगळी. हो
भरला का हौद? दिवसभरात एकच काम नाहीये, बाकी कामं पडली आहेत घरात. यमुने, नीट लक्ष ठेव तिच्यावर. जास्त सोंग केली ना तर चांगला चिमटा काढ. आहे आहे रमाई, माझं लक्ष आहे. मनोरमे, तू समज स्वतःला महामाया, पण मी देखील काही कमी नाहीये. मी सुद्धा अंगाला तेल लावलेला पैलवान आहे. तुझ्या तावडीत मी असा येणार नाही. ए, पण मला रुबाब नाही दाखवायचा. विनू विनू, अरे माझ्या श्रीधर दादाचा पण हिने असाच छळ केला रे. ह्या महामायेला ना एक तिखट आणि लांब जीभ आहे. सगळ्यांना घालून पाडून बोलण्यामध्ये हिचा हात कोणीच धरणार नाही. प्रत्येकाला टोचून टोचून बोलत असते. पण हिला माहित नाहीये की प्रत्येक दिवस हा तिचा नाहीये. माझाही एक दिवस येईल. मी माझ्या नशिबाच्या सारीपाटावर असं हवं ते दान टाकेन ना की ह्या मनोरमा नावाच्या सोंगटीला मी मारेन. 6 आले तर हिला शिक्षा होणार. 6 विनू, 6 पडले. म्हणजे आज महामायेला शिक्षा होणार. आणि जर का मी आज खेळलो तर माझी कमाई सुद्धा जास्त होणार. चला गजा शेठ, जुगाराच्या अड्ड्यावर जाऊया सोंगट्या खेळायला. ऐकलंस ना, रमाई चिडलीये खूप. भरा भरा पाणी भर. अजून अर्धा हौद पण नाही भरलाय. आटप पटापटा, चल. भारी हळूबाई आहेस तू. अगं किती वेळ? आटप पटापट. सरळ बघ. इकडे तिकडे रमत गमत बघत चालू नकोस. चल बराबर. एकदा पाय पडू दे सखूच्या सालीवर. चांगली दणकन उताणी जमिनीवर पडेल. दिगुदादा, सखू वहिनीनं सगळं किती त्रास देतात बघणार आहे. ती यमुना ताई तर सतत रागराग करत असते. आणि आता पण हौदात पाणी भरताना मुद्दाम त्रास देते. मला तर वाटतंय वहिनी चक्कर येऊन पडतील रे. दादा चल ना रे. विठू नाम घेणं हे चुकलंय खरं सखूचं, पण त्यासाठी इतकी कठोर शिक्षा का? मायेनं समज दिली असती तर सखूने ऐकलं असतं. सखूला मदत करावीशी वाटते, पण रमाईला ते आवडत नाही. आणि त्यावरून असा गोंधळ होतो की तो मला आवडत नाही. वा 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 वा, हा मूर्ख विनू छान लावतोय हो. आग म्हणतो मी. ठीक आहे, मी बघतो काय चालू आहे.
आणि विनू, तू येऊ नकोस, आतमध्येच थांब. उगीच तुला बोलणी बसायला नको. आता डाव रंगायला हवा म्हणतो मी. काय करावं? मालकीनबाईंना आपण लावावी का आग म्हणतो मी. अय्यो, आता खरी आग तर दामू शेठ लावणार. दिगू शेठ, दिगू शेठ. अय्यो अय्यो, कुठे गेले हो म्हणतो मी. दिगू शेठ. मुनीमजी, अहो दिगूला इथे कुठे शोधताय? नाही म्हणजे पेढीवर नाहीये का तो? अय्यो, ते मालक नाहीयेत हो पेढीवर. ते हिशोबात जरा गोंधळ वाटला म्हणून म्हटलं जरा दाखवून घ्यावं म्हणून शोधतोय हो. पेढीवर नाही मग गेला कुठे? बघतो मी. बहुतेक परसदारी गेले असतील मालक. परसदारी? हा म्हणजे ते हौद हौद काहीतरी पुटपुटत होते हो. ते हौद साफ करायला माणसं बोलवलीत का हो? मी बघून नाही, थांबा. तुम्ही पेढीवर थांबा, मी दिगूला पाठवते. पेढीवर काय काम आहे हो? खरा खेळ तर परसदारी आहे. लपून मागे जायला हवं. खरी मांस तर तिथे. बरोबर प्यादी सरकवलीये. तो खेळ असाच होऊ द्यायचा नजरेआड म्हणतो मी. दिगू, हिचं काम तू करतोयस? हिची शिक्षा तू भोगतोयस? बघा बघा, आता निवांत मौज बघा दामू शेठ. रमाई, रमाई, तू गैरसमज नको करून घेऊस. ते मी म्हणजे मला. अहो सासूबाई, मी ना चालत होते तेव्हा माझा पाय घसरला म्हणून आऊंनी धरलं. तेच सांगत होतो मी. धरलं नसतं तर खाली पडली असती सकू. डोक्याला मार लागला असता तिच्या म्हणून मी. कारण नकोयत मला तुझी. तिची सगळी सोंग नाटकं चांगलीच ठाऊक आहेत मला.
तुझ्या मनात दया कशी जागवायची हे हिला चांगलंच माहित आहे. पण डिगू, मी तुला लबाडी करायला कधीच शिकवली नाही रे. त्यामुळेच लगेच विरघळतोस तू. आईला लाथ मारून बायकोच्या बाजूने जातोस. नाही नाही रमाई, मी हिला एक शब्द बोलू नकोस. निघ इथनं तू. बायकोच्या पदराखाली गुरगुरणारा मातीचा वाघ झालायस तू. अशा डोळ्यासमोरही उभा राहू नकोस. निघ. हिच्याकडे बघते मी. हिची सोंग कशी उतरवायची ना मला चांगलंच ठाऊक आहे. हो सासूबाई, पण मी खरंच मुद्दामून नाही केलो. पायाखाली काहीतरी आलं, बहुतेक केळीची साल असावी. त्याच्यावरून पाय घसरला आणि माझ्या जागी तर दुसरं कोणी असतं तर आहो धावलेच असते. अगदी खरं बोलते सखू. हो ग हो. तू आणि तुझा नवरा म्हणजे भूतदयेचे पुतळेच आहात नाही का? विसरलेच होते मी. वास्तविक आम्ही तुझ्या पायावर लोटांगण घालून पाद्यपूजाच करायला हवी होती. दिगू करतोच आहे ना तुझी पूजा. पण ना आमच्याच्यानी नाही व्हायची पूजा महाराणी. आमच्याच्यानी नाही व्हायची. दिगू, घेऊन जा तुझ्या नाजूक राणीला. या हौदात पाणी मीच भरते. अरे आज हवं ते दान पडतंय. महामायेचं नाक कापलं जातंय. हा शुभ संकेतच आहे. अरे आज खेळायलाच पाहिजे. भरघोस जिंकेन मी. दिगुनी सखूला पडताना सावरलं तर काय मिरच्या सोमल्या यायच्या नाकाला. या महामायेला ना हे असंच हवं. बाजूला हो, मला पाणी भरतोय. बाजूला हो दिगू. हे बघ, तू गैरसमज नको करून घेऊस. मी भरतो पाणी. नाही म्हटलं ना मी. तुम्ही थोर महात्मे आहात. अशी क्षुल्लक कामं आमच्यासारख्या मर्त्य मानवाने करावी. तसंही तू आता काहीच कामाचा उरलेला नाहीयेस. पण नाही पण गुण लागलाय सखूच्या संगतीनं. कोडगा झालायस तू, कोडगा. रमाई ऐक ना. रमाई बाजूला हो. रमाई, दिगू बाजूला. आहो पुढे नाही यायचं.